करण्याच्या मोहिमेला गती मिळणार आहे. पुणे शहरातल्या फरासखाना पोलीस स्टेशनमधला धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला होता. जबरदस्तीनं वेश्या व्यवसायामध्ये ढकललं जात असल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेची तक्रार नोंदवलीच गेली नाही. उलट तिलाच पुन्हा एकदा तिथल्या दलालांच्या स्वाधीन केल्याचं समोर आलं. या प्रकरणामध्ये हे प्रकरण समोर आल्याच्या नंतर संबंधित महिला पोलीस कॉन्स्टेबलला तात्काळ निलंबित करण्यात आलं होतं. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये कोणताही अधिकार कायद्याच्या वर नाही. महिलांच्या विरोधामधल्या गुन्ह्यांच्या संदर्भात झिरो टॉलरन्स हीच सरकारची भूमिका असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलले जात असल्याची तक्रार घेऊन एक महिला मदतीसाठी पोलीस ठाण्यात जाते आणि तिची तक्रार नोंदवली जात नाहीच. उलट तिला एक महिला पोलीस कर्मचारी पुन्हा त्या दलालांच्या स्वाधीन करते. ते क्रूर कृत्य करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलवर विभागीय कारवाई झाली आहेच, तसंच फौजदारी कारवाई सुद्धा होईल. लक्षात ठेवा, देवाभाऊंच्या नेतृत्वातील सरकारची महिलांविरुद्ध गुन्ह्यांबाबत झिरो टॉलरन्स नीती स्पष्ट आहे. इथे कायदा सर्वोच्च आहे आणि तो प्रत्येकासाठी समान आहे. गडचिरोलीच्या अहेरी गावामध्ये काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष